जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच दिवाळीचे दिवस अवतरलेत, म्हणजे सगळीकडे तेजीच तेजी दिसतेय. निफ्टी आणि सेन्सेक्सचे नवे नवे उच्चांक बघायला मिळतात आणि म्हणूनच असेल कदाचित तुमचे आम्हाला येणारे फोन आणि मेल वाढतायत आणि म्हणूनच आज तुमचे कॉल जास्तीत जास्त या भागात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तेव्हा झटपट सुरुवात करूया शिकायला भाषा पैशाची. आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीला बघूया शेअर बाजारात या आठवड्यात काय घडामोडी घडल्यात. सलग 9 दिवसांच्या तेजीला शेवटच्या 2 दिवसात लगाम बसला, पण तरीही निफ्टी बंद झाला 8080 च्या वर आणि सेन्सेक्स 27000 वर. मागच्या आठवड्यात शेअर बाजार 7950 च्या पातळीवर बंद झाला. तेव्हा सगळ्यांना एक प्रश्न समोर दिसत होता, आता 8000 केव्हा? पण गंमत म्हणजे शेअर बाजारानं अगदी लगेचच या प्रश्नाचं उत्तर दिलं. घरोघरी श्री गणेशाचं आगमन झालं आणि त्याच्या बरोबरच निफ्टीनं सोमवारीच 8000 हा विक्रमी आकडा गाठला. त्याच्या पुढच्याच दिवशी सेन्सेक्सही 27000च्या पलीकडे पोहोचला आणि गंमत म्हणजे त्याच्या पुढच्या दिवशी निफ्टीनं 8100 ची पातळीही गाठली. थोडक्यात मागच्या 2 आठवड्यांमध्ये मिळून निफ्टीनं जवळजवळ 200 अंशांचा तर सेन्सेक्सने 1000 अंशांचा प्रवास केलाय. तेजी तेजी म्हणतात ती दुसरी काय? पण निफ्टी सेन्सेक्स हे निर्देशांकाचे आकडे आहेत. तेजी कुठल्या शेअरमध्ये होती? खरं तर रोजचा स्टार शेअर वेगवेगळा होता, पण ऑटो, धातू आणि बँकांनी तेजीचं नेतृत्व केलं एवढं खरं. पहिल्याच दिवशी स्टील कंपन्या चर्चेत होत्या. पैकी जिंदाल स्टील कंपनी जवळजवळ 60% वर होती, पण जेएमडी आणि भूषण स्टील या कंपन्या सकाळची तेजी टिकवून ठेवू शकल्या नाहीत. दुसरा दिवस सिप्ला आणि भारती एअरटेल कंपन्यांचा होता. सिप्ला कंपनीने युरोपीय बाजारपेठेत नवीन इन्हेलर आणलाय आणि त्याचं स्वागत चांगलं झालं म्हटल्यावर सिप्लाचा शेअरही मंगळवारी 5.5% चढला. त्याचबरोबर भारती एअरटेलही आठवडाभर चढाच राहिला आणि शेवटी आठवडा संपताना तो 400च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. बुधवारचा दिवस माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा होता आणि एकट्या इन्फोसिसनं या दिवशी 3.5% वाढ अनुभवली आणि तो 3700च्या वर गेला. त्याचबरोबर विप्रोही 557 वर पोहोचला. गुरुवारी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस या कंपनीनं एक डिव्हिडंड झाल्यानंतरही 5.25% वाढ अनुभवली. जेपी ग्रुपच्या शेअरची मात्र पिटाई झाली. जशा बातम्या आल्या तशी शेअरची विक्री झालेली दिसली. उदाहरणार्थ विजय माल्या यांना बँकेनं ठपका ठेवल्यावर मागचे 2 दिवस युनायटेड स्पिरिट्सचे शेअर खाली येत आहेत. शुक्रवारी तर शेअर 111 अंशांनी पडलाय. पण एरवी विकास दर 5.7% वर पोहोचलाय आणि परकीय गुंतवणूकदारांना अजूनही भारतीय शेअर बाजार आकर्षक वाटतायत. त्यामुळे अगदी थेट पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत तेजी कायम राहील असंच बोललं जातंय. म्हणजेच शेअर बाजारात गणपती पाठोपाठ दिवाळी सुरू झाली आहे. रुजुता लुकतुके, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, आज आपण नेहमीपेक्षा जास्त कॉल्स घेणार आहोत, म्हणजे जास्त शेअर्सवर चर्चा करणार आहोत. आणि त्यापूर्वी स्वागत करूया आपल्या शेअर बाजार तज्ज्ञ शिवानी दाणी यांचं. शिवानी, 8000 आणि 27000चे आकडे निर्देशांकांनी या आठवड्यात लिलया पार केलेत. दिवाळीला तर अजून महिनाभर अवकाश आहे. आता वाटतंय दिवाळीत निर्देशांक किती असेल? एक की गेल्या आठवड्यामध्ये मोदींची जपानची यात्रा, त्याच्यानंतर युरोपमध्ये कमी झालेले इंटरेस्ट रेट्स, या सगळ्या गोष्टी बाजारासाठी इतक्या जास्त सकारात्मक होत्या की 8000ची पातळी फार इझिली पार केली आणि त्याच्यानंतर शेवटच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये
FII कडून कमी इन्फ्लो असतानासुद्धा आणि DII कडून हेवी सेलिंग झाले असतानासुद्धा बाजाराने 8,050चं सपोर्ट टिकवून ठेवलं होतं. या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता बाजाराला 8,000चा सपोर्ट दिसतो आहे आणि वर 8,200चा रेझिस्टन्स दिसतो आहे. इथून पुढे सणासुदीचे दिवस जरी लक्षात घेतले, तेजीचे दिवस आहेत याच्यात काहीच शंका नाही, पण तरीसुद्धा बाजाराला कुठेतरी श्वास घ्यायला इथे थोडंसं एक करेक्शन अपेक्षित आहेत. आपण व्हॉल्यूम्स बघितले तर कॅशमधले व्हॉल्यूम्स थोडेसे कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ते करेक्शन कधी येईल हे टाईम करणं थोडंसं कठीण आहे, पण मोठ्या तेजीच्या आधी एक छोटासा स्पीड ब्रेकर बाजाराला नक्कीच लागू शकतो. शिवानी, बाजारात तेजी आहेच, पण एखाद दुसरा शेअर खूप वर गेलाय असं झालं नाहीये. दिवाळीपर्यंत म्हणजे याच्या पुढच्या 15 दिवसात कोणत्या शेअरमध्ये उलाढाल होईल असं वाटतंय? खबरोवाले शेअर्स चर्चा करणं थोडासा अवघड जाईल, पण एक सिक्लिकल नावाचा प्रकार असतो की सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे इंटरेस्ट रेटवर कुठेतरी डिपेंड करतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये अजूनपर्यंत भारतामध्ये युरोपमध्ये जरी इंटरेस्ट रेट्स कमी झाले तरी अजून भारतामध्ये इंटरेस्ट रेट कमी होणं सुरूही झालेलं नाही आहे. आणि ऑटोमोबाईल क्षेत्र, आपण गोडधोड खाणार आहोत, शुगर सेक्टर, टेक्स्टाईल सेक्टर, हाऊसिंग सेक्टर, या सगळ्याच गोष्टी पुढे चांगल्या दिसतील. त्यामुळे या क्षेत्रांकडे लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. आणि आता आपल्या पहिल्या कॉलरचा प्रश्न घेऊया. आदित्य यांनी थेट लंडनहून ईमेलवरून आपल्याला प्रश्न पाठवलाय. त्यांना गुजरात एनआरई कोकमध्ये गुंतवणूक करायची आहे. शिवानी, काय सल्ला असेल? कारण नरेंद्र मोदी सरकार आलं त्यानंतर गुजरातमधल्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या वर आहेत, पण या स्टॉकबद्दल पर्टिक्युलरली त्यांना विचारायचं आहे, गुजरात एनआरई कोक. गुजरात एनआरई कोकची सध्याचा प्राईज लक्षात घेता आणि गुजरात एनआरई कोकचा एकंदरीतच सगळा ट्रेंड लक्षात घेता 7 रुपये त्याचा 52 वीक लो दिसतो आहे, 19 रुपये त्याचा 52 वीक हाय दिसतो आहे. 200 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेजसुद्धा 11 दिवस आहे, त्याच्यासुद्धा खालती बाजार आलेला आहे. प्राईस टू बुक व्हॅल्यू याचा 1पेक्षा कमी दिसते, त्यामुळे बाजारसुद्धा याच्यावर फार जास्त साशंक आहे. 600 कोटीचा मार्केट कॅप असलेल्या कंपनीचा फायनान्शियल कॉस्ट हा 300 कोटींपेक्षा जास्त आहे, जे की 50% जास्त आहे. ही एक फार मोठी धोक्याची घंटा आहे. एकंदरीतच्या कंपनीमध्ये 49% प्रमोटर्सचा स्टेक आहे आणि एकूण प्रमोटर्सच्या स्टेकपैकी जवळपास 89% स्टेक हा प्लेज्ड आहे. त्यामुळे फार जास्त ओव्हरडेट असलेली कंपनी आहे. या कंपनीकडून आपण खूप जास्त गोष्टी मिळतील असं लक्षात, म्हणजे फार जास्त अपेक्षा ठेवायला नको. प्राईस टू बुक व्हॅल्यूसुद्धा अगदी 0.35 येत आहे, जे की फार कमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नेट सेल्स आणि पॅटमध्ये चांगल्या गोष्टी दिसत असल्या, सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये याचा मॅनेजमेंट फार जास्त अग्रेसिव्ह आहे की गोष्टी बदलतील, पण सध्या याच्यात काही अपेक्षा ठेवायला नको. सेल करून बाहेर यायला हवं. पण सध्या तरी या स्टॉकपासून दूरच राहा असा सल्ला तज्ज्ञांनी तुम्हाला दिलाय आदित्य. आणि दरम्यान दुसरा फोन कॉल घेऊया आपण. यावेळी अतुल कचरे पुण्याहून आपल्याबरोबर आहेत. अतुलजी, तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. हा, मी अतुल कचरे बोलतोय चिंचवडवरून. माझ्याकडे इंडियन बँकेचे 300 नग आहेत. हे 158ला घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी आता ते बरंच लो गेले, तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो? होल्ड करू का एक्झिट करू? आणि दुसरा एक आहे ग्लोबल स्पिरिट. हा मी 84ला घेतले होते 300. तोही आता सध्या लॉसमध्ये, तर त्याच्याबद्दलही मला तुम्हाला तेच विचारायचं होतं. शिवानी, 2 स्टॉक आहेत त्यांच्याकडे. आपण सुरुवात इंडियन बँकेपासून करूया. इंडियन बँकेबद्दल काय सल्ला असेल? इंडियन बँकबद्दल बोलायचं झालं, PSU बँक आहे, पण फार मोठ्या बँकांमध्ये याचं नाव घेतलं जात नाही. इंडियन बँकचं एकंदरीतच रिटर्न ऑन नेटवर्थ हे 8% आहे, जे की कंटिन्युअस आपल्याला पडताना दिसलं आहे. म्हणजे 13% होतं, 12, 11, 9, 8पर्यंत आपण आलेलो आहोत. सो रिटर्न ऑन नेटवर्थ कमी होत चालला आहे आणि करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंटमधून येणारा जो पैसा आहे, जो आकर्षक असायला पाहिजे, पण हा 30%पेक्षा कमी इथे चालला दिसतो आहे. नेट इंटरेस्ट इन्कम हे कंटिन्युअस कमी होताना दिसत आहे आपल्याला. प्रॉफिट्स कंपनीला कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि एकंदरीतच बँकांमध्ये होणारी कॉम्पिटिशन लक्षात घेता या म्हणजे या बँकेपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं. याच्यापेक्षा चांगले बँकांचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. थोडक्यात अतुल, या बँकेपासून सध्या तुम्ही दूरच राहा. पण शिवानी, जो दुसरा शेअर त्यांनी विचारलाय, ग्लोबल स्पिरिट बद्दल विचारलंय. ग्लोबल स्पिरिट
असं म्हणतात की युजली सणासुदींच्या दिवसांमध्ये स्पिरिटसाठी थर्ड क्वार्टर जे असतं ते फार जास्त आकर्षक असतं. ग्लोबल स्पिरिट हे टॉप 10 कंपन्यांमध्ये स्पिरिट्सच्या एक कंपनी येते. ऑफकोर्स पहिल्या 5मध्ये गणल्या जात नाही, पण पहिले 10मध्ये नक्कीच गणल्या जाते. या कंपनीचे सेल्स हे वारंवार आपल्याला वाढताना बघायला मिळतात. प्रॉफिट्स चांगल्यापैकी वाढताना बघायला मिळतात. प्राईस टू बुक व्हॅल्यू रिझनेबल मिळत आहे, 1पेक्षा सुद्धा कमी आहे. डेट टू नेटवर्थ रेशिओ हा बऱ्यापैकी ठीकठाक आहे, म्हणजे जेवढं नेटवर्थ आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला काहीच हरकत नाही, पण याच्यापेक्षा चांगले स्पिरिट्सचे पर्यायसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये जाऊ शकतो. जर का विकत घेऊन ठेवलं असेल तर होल्ड करूया, नाहीतर इथून बाहेर येऊन दुसऱ्याकडे स्विच करायला काहीच हरकत नाही. आणि ग्लोबल स्पिरिट तुम्ही होल्ड करायला हरकत नाही. पण यानंतर आणखी काही फोन कॉल आपण घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया. ब्रेकची वेळ झाली आहे, पण तुम्ही पाहत राहा भाषा पैशाची. आणि ब्रेक नंतर हर्षल कान्हेरे आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरून नाशिकहून. त्यांना हॅवेल्स इंडियाबद्दल प्रश्न विचारायचा आहे. मी नाशिकवरून हर्षद कान्हेरे बोलतोय. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. हॅवेल्स इंडिया ही कंपनी स्प्लिट झाली आहे, ह्याच्यात आपण गुंतवणूक करू शकतो का? एकंदरीतच ही एक मानसिकता असते की स्प्लिट झाल्यानंतर बऱ्यापैकी फायदा मिळतो, पण कधी कधी थोडासा अपवादही ठरतो. हॅवेल्स कंपनी आणि एकंदरीतच हॅवेल्स कंपनीने आपल्या ॲडव्हर्टायझिंगवर केलेला खर्च, आपल्या ब्रँडवर केलेला खर्च आणि त्याच्यामुळे त्यांना मिळणारा परतावा हा गेल्या काही दिवसांमध्ये फार जास्त आकर्षक आहे. याचं मार्केट कॅप आपल्याला सातत्याने वाढताना बघायला मिळतं आहे. या कंपनीचा EPS चांगला आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये फार जास्त चांगली ग्रोथ या कंपनीने केलेली आहे आणि एकंदरीतच इंडस्ट्रीचा पी हा 41 आहे आणि हॅवेल्सचा पी हा फक्त 34 आहे. त्यामुळे इथे सुद्धा या कंपनीला वाढायला बऱ्यापैकी चांगले चान्सेस दिसतात. आणि आपण बीटा रेटिंग जे बघतो त्या बीटा रेटिंगकडे जर का आपण लक्ष दिलं तर हॅवेल्स ही एक फार चांगली कंपनी आहे. वायरिंग आणि स्विचेसमध्ये जवळपास 4 स्टार कंपनी आपल्यालाही बघायला मिळते, तेव्हा होल्ड करायला काहीच हरकत नाही किंवा नवे बाय करू शकतो. हॅवेल्सचा शेअर सध्या विकत घ्यायला काहीही हरकत नाही. आणि दरम्यान पुढचा कॉल जो आपल्याला घ्यायचा आहे, वालचंदनगरहून फोन आलाय आपल्याला. अविनाश हथवळणे आपल्याबरोबर आहेत फोनवरून आणि त्यांना दीपक फर्टिलायझरबद्दल विचारायचं आहे. मी अविनाश हातवळणे बोलतोय. दीपक फर्टिलायझरमध्ये आता गुंतवणूक करावी का? दीपक फर्टिलायझर्स नक्कीच गेल्या काही दिवसांमध्ये फार जास्त चर्चेमध्ये आहे, कारण की या कंपनीला मँगलोर फर्टिलायझर्स मध्ये स्टेक घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे CCI कडून. सो या एका न्यूजसाठी हा शेअर बऱ्यापैकी चर्चेत होता. आणि फर्टिलायझर्स कंपन्या या सहसा पावसाळ्यानंतर थोडीशी हालचाल दाखवतात, जी आपल्याला दीपक फर्टिलायझर्समध्ये बघायला मिळते. बीटा रेटिंगचा जर का आपण विचार केला तर नेट सेल्स आपल्याला 19% बघायला मिळतात, प्रॉफिट्स आपल्याला 35% बघायला मिळतात, रिटर्न ऑन नेटवर्थ आपल्याला 15% बघायला मिळत आहे आणि डेटसुद्धा या कंपनीकडे कमी आहे, म्हणूनच ते मँगलोर विकत घ्यायला चालली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथे ही एक चांगली बाईंग ठरू शकते. सणासुदीचे दिवससुद्धा पुढे आहेत आणि इथून किमान 2-2.5 वर्षाचा जर का हरायझन ठेवला तर 170च्या रेंजमध्ये दिसणारा हा स्टॉक आपल्याला 2 आकडी ग्रोथ पर वर्षाला नक्कीच देऊ शकतो. दीपक फर्टिलायझर विकत घ्यायला हरकत नाही असा सल्ला आपल्या तज्ज्ञांनी आपल्याला दिलाय. आणि यानंतर पुण्याहून मृण्मयी शिरगावकर आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचेही 2 प्रश्न आहेत. बघूया त्यांना काय विचारायचे ते. मी पुण्याहून शिरगावकर बोलतेय. माझ्याकडे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे 100 शेअर्स आहेत, जे मी 135 रुपयांनी घेतलेले होते. तर आता काय करावं असा मला प्रश्न आहे. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स आहेत, ते मी अगदी पीक प्राइसला 2600 रुपयांनी घेतलेले होते, तेही 2010 साली घेतले. तर त्याचं मी काय करावं हाही माझ्या पुढे प्रश्न आहे. तर हे 2 मला प्रश्न विचारायचे होते. शिवानी, पहिला प्रश्न जो त्यांचा आहे शिपिंग कॉर्पोरेशन बद्दल आणि IPO मध्ये त्यांनी हा स्टॉक घेतलाय. शिपिंग कॉर्पोरेशन बद्दल काय सल्ला असेल? शिपिंग कॉर्पोरेशन सध्या एकंदरीतच मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर
शिपिंगला चांगले दिवस येतील असं एक सगळ्यांचं भाकीत होतं. शिपिंग कॉर्पोरेशनबद्दल जर का विचार केला तर या कंपनीचे सेल्स काही फार जास्त आकर्षकरित्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळाले नाही आहे. पण नव्या गव्हर्नमेंट नंतर काही बदल होतात का हे तर आपल्याला काळच दाखवेल. एकंदरीतच कंपनीकडे फार जास्त डेट आहे. डेट सर्व्हिसिंग करण्यामध्ये फार जास्त कंपनीचा वेळ आणि एनर्जी चालली आहे. कंपनीचा रिटर्न ऑन नेटवर्थ हे निगेटिव्ह बघायला मिळतं आहे. हे काही फार महत्त्वाचे घटक आहेत की जे आपल्याला शिपिंग कॉर्पोरेशनपासून दूर राहायचा सल्ला देतात. कंपनीच्या एकंदरीत बाकी गोष्टींवर जर का चर्चा केली, जे म्हणजे की 30 रुपयाचा 52 वीक लो आहे, 71 रुपया याचा 52 वीक हाय दिसतं आहे. या 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूचा 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज 47 आहे, जे की करंट मार्केट प्राईसपेक्षा सुद्धा खालती आहे. आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की इथे शिपिंग कॉर्पोरेशनपासून 4 हात दूर राहिलेलंच बरं. दुसऱ्या शिपिंग कंपन्या आपल्याला मिळू शकतात. शिपिंग कॉर्पमधनं बाहेर पडलेलंच बरं. आणि जो दुसरा शेअर त्यांच्याकडे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दिग्गज स्टॉक आहे हा, काय सल्ला असेल शिवानी? स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक लेजंड बँकिंगमधलं समजलं जातं आणि नक्कीच ती आहे सुद्धा. करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा पैसा फार जास्त इन्फ्लो या कंपनीकडे आहे. 40% पैसा तो यांच्याकडे येतो आहे. नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा बऱ्यापैकी चांगलं वाढतं आहे, म्हणजे त्याच्यातली ग्रोथ ही 15% जास्त आहे. रिटर्न ऑन नेटवर्थ या बँकेचा फार चांगलं आहे. आणि या बँकेचं एकंदरीतच पसरलेलं जाळं लक्षात घेता आत्ता जरी 2600च्या जवळपास आपली खरेदी असल्यामुळे त्याच्यापेक्षा वरची किंमत आपल्याला बघायला मिळत नाही आहे, पण 2800च्या सुमारास 52 वीक हाय आहे. आणि आत्ता जेमतेम तेजीचे दिवस सुरू झाले आहेत. इंटरेस्ट रेट स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच कमी केले, पण मुळात जर का RBI कडून इंटरेस्ट रेट्स कमी झाले त्याचासुद्धा चांगला परिणाम स्टेट बँकेवर होणार आहे. आणि स्टेट बँकेला बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तेवढी जास्त तोड ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. 2600 बऱ्यापैकी थोड्याशा जास्त किमतीमध्ये घेतला आहे, पण होरायझन जर का 3 ते 5 वर्ष ठेवलं तर फार स्वस्त किमतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मिळाली आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं, स्टेट बँक ऑफ इंडिया हा शेअर दिग्गज शेअर आहे आणि पोर्टफोलिओमध्ये हवा असाच आहे. फक्त 2-2.5 वर्ष इथून थांबण्याची तयारी ठेवा. आणि यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत. पुन्हा एकदा ब्रेक नंतर यावेळी आपल्याला डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगबद्दल बोलायचं आहे आणि त्यासाठी पाहत रहा भाषा पैशाची. आणि ब्रेक नंतर आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे. भाऊसाहेब पवार आपल्याबरोबर आहेत. भाऊसाहेब, तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. भाऊसाहेब पवार, मी नाशिक जिल्ह्याहून बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे, मी 50,000 ते 1 लाख पर्यंत आपल्या याच्यात कंपनीमध्ये गुंतवू इच्छितो. तर त्याचा फायदा आणि तोटा नेमका काय, कसं काय आणि किती वर्ष डबल होतो, या माझा प्रश्न. शिवानी पवार हे शेतकरी आहेत आणि त्यांनाही शेअर बाजाराबद्दल आता आकर्षण वाटतंय. अशा प्रकारचं हे मार्केट आहे सध्या. काय सल्ला असेल? 50,000पर्यंतची गुंतवणूक त्यांना करायची आहे. रुजुता, जसं भाऊसाहेबांनी हा प्रश्न विचारला तसेच बरेच प्रश्न आपल्याला येत आहेत आणि सगळ्यांचा एकच सूर आहे की नेमकी सुरुवात कशी करायची हे सांगा. आणि सुरुवात करताना आत्मविश्वास कमी नको व्हायला म्हणून काहीतरी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकच सल्ला द्यावा अशी एक सगळ्यांची मागणी आहे. त्याच्यावर भाऊसाहेब, आपण सगळ्यात आधी आपल्याजवळ असलेल्या बँकेमध्ये, आपल्या गावामध्ये कदाचित स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा अजून कुठली बँक असेल तर त्यांच्याकडे डीमॅट अकाउंट नावाची सुविधाही उपलब्ध असते. डीमॅट अकाउंट म्हणजे जसं आपल्या बँकेमध्ये लॉकर असतं तसं जिथे आपले शेअर्स राहतात, शेअर्सचं लॉकर म्हणजे डीमॅट खातं. ते डीमॅट खातं आपण उघडायचं. त्याच्यासोबतच ट्रेडिंग अकाउंट येतो जो की त्या लॉकरमधून शेअर्स घ्यायला आणि विकायला लागतो. आणि सोबत तुमचा सेव्हिंग अकाउंट. तुम्ही नवा बाजारामध्ये येत आहात त्यामुळे एखाद्या बँकेमध्येच या तिन्ही खातं उघडावं. जर का एखादा चांगला विश्वसनीय ब्रोकर जर का आपल्या आजूबाजूला असेल तर डीमॅट आणि ट्रेडिंग खातं त्याच्याकडे आणि सेव्हिंग खातं कुठल्या बँकेमध्ये असं आपण ठेवावं. आणि एकदा का अकाउंट उघडायला कुठलीही किंमत लागत नाही. निशुल्क सगळे अकाउंट उघडले जातात. फक्त डीमॅट खातं सांभाळायला 350-500 असे वेगवेगळे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतात. ते आपल्याला वर्षाअखेर द्यावे लागतात. एकदा का अकाउंट उघडला की नंतर अगदी 15 पैशाचा एखाद्या शेअरची किंमत असेल तर तीसुद्धा 15 पैसे देऊन आपण एक शेअर आपल्या खात्यामध्ये विकत घेऊ शकतो. फक्त त्याच्यासाठी लागणारे कदाचित चार्जेस, ब्रोकरेज, दलाली ज्याला म्हणतात, तो कदाचित आपल्या बाजारभावापेक्षा किंवा खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असू शकते.
सुरुवातीला कुठले शेअर्स विकत घ्यायचे? भाऊसाहेब, शेअर विकत घेणं म्हणजे त्या कंपनीचा मालक बनणं. जो व्यवसाय आपल्याला समजतो ते शेअर आपण विकत घेऊया. आज पिडिलाईट सारखी कंपनी की जी फेविकॉल बनवते, फेविकॉल ज्याचं प्रोडक्ट आहे, आज आपण लाकूड म्हटलं, लाकडाचं फर्निचर म्हटलं तर फेविकॉलने चिपकवायचं, ही एक साधी संकल्पना येते. पिडिलाईट सारख्या कंपन्या की जे ब्रँड्स आपल्याला माहिती आहे, जे दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो, त्याच व्यवसायात पैसा लावा. आणि यानंतर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल बोलणार आहोत, कारण सच्चिदानंद पाटील यांनी ईमेलवर तसा प्रश्न विचारलाय. त्यांना फ्युचर ऑप्शनबद्दल माहिती हवी आहे. सर, तुम्ही डेरिव्हेटिव्हजबद्दल कुतूहल तुमच्या मनामध्ये आहे, जी की एक फार चांगली गोष्ट आहे. डेरिव्हेटिव्ज सगळ्यात मोठी बाजारामध्ये हालचाल ही डेरिव्हेटिव्जच्याच रूपामध्ये होत असते. डेरिव्हेटिव्ज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, करार. कुठल्याही डिलिव्हरी, कुठलीही शेअर्सची देवाणघेवाण होत नाही, फक्त शेअर्सच्या कॉन्ट्रॅक्टची देवाणघेवाण होते, म्हणजे डेरिव्हेटिव्ज. एखाद्या शेअरची प्राईस डिराईव्ह करून त्याचा कॉन्ट्रॅक्टची किंमत निश्चित करणं हे डेरिव्हेटिव्ह झालं. मग जर का तेलाचा डेरिव्हेटिव्ह असेल तर तेल हे अंडरलाईंग असतं. रुपया आणि डॉलरचं डेरिव्हेटिव्ह असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल तर डॉलर अंडरलाईंग झालं. अशा रूपामध्ये डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेड होतात. डेरिव्हेटिव्हजचे 3 किंवा 4 महत्त्वाचे घटक: फॉरवर्ड्स, फ्युचर्स, ऑप्शन्स आणि त्याच्यानंतर स्वॅप्स आणि फॉरवर्ड्सला साईडला ठेवलं तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे 2 महत्त्वाचे घटक असतात. ऑप्शन समजण्याआधी फ्युचर्स समजणं आधी महत्त्वाचं असतं. पण फक्त ऑप्शन्सबद्दल बोललं कारण की तुमचा प्रश्न त्याच्या संबंधित आहेत. तर ऑप्शन्समध्ये 2 प्रकार असतात. एक कॉल ऑप्शन असतो, एक पुट ऑप्शन असतो. कॉल ऑप्शन म्हणजे राईट टू बाय, खरेदी करण्याचा अधिकार कॉल ऑप्शन विकत घेतल्यावर आपल्याला मिळतो. आणि पुट म्हणजे राईट टू सेल, विक्रीचा अधिकार. जर का पुट ऑप्शन आपण विकत घेतला तर विक्रीचा अधिकार आपल्याला मिळतो. या 2 गोष्टी जर का आपण समजल्या आणि या 2 गोष्टींवर आपण जर का फार जास्त फॅमिलियर झालो तर आपण याच्या पुढे जाऊ शकतो. ज्या क्षणाला स्ट्राईक प्राईस कॉल ऑप्शनमध्ये ही स्ट्राईक प्राईस करंट मार्केट प्राईसपेक्षा स्ट्राईक प्राईस ही करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी असते, त्यावेळेला कॉल ऑप्शन इन द मनी असतो. आणि ज्या वेळेला स्ट्राईक प्राईस ही करंट मार्केट प्राईसपेक्षा जास्त असते तेव्हा पुट ऑप्शन हा इन द मनी असतो. समजायला थोडंसं नक्कीच कठीण आहे, पण डेरिव्हेटिव्हजमध्ये येत असताना आधी फ्युचर्स आणि ऑप्शन्स या 2 संकल्पना आधी आपण समजूया. फ्युचर्समध्ये अनलिमिटेड प्रॉफिट, अनलिमिटेड लॉस होतो. ऑप्शनमध्ये लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट होण्याची एक शक्यता, हा एक ऑप्शन आपल्याला मिळत असतो. एखादा आपण पुढचं सत्र करूया की ज्याच्यामध्ये आपण फक्तच फ्युचर्स आणि ऑप्शन्सबद्दल बोलूया. पण आधी जोवर डेरिव्हेटिव्हजबद्दल पूर्ण माहिती नाही आहे तर कृपया डेरिव्हेटिव्हजमध्ये येऊ नका. पाटीलजी, आत्ता आपल्याला शिवानी यांनी जी माहिती दिली डेरिव्हेटिव्हची, ही फक्त तोंडओळख आहे असं म्हणावं लागेल, पण यानंतर आपण नक्कीच सविस्तर यावर चर्चा करू. पण धन्यवाद शिवानी, आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, तुमच्या फोन कॉल्सची संख्या वाढतीये. हे ईमेल आणि प्रश्न असेच आमच्यापर्यंत येत राहू दे. आमचा ईमेल ID तुम्हाला ठाऊकच आहे, bhashapaisachi@jaymaharashtranews.tv. आणि उत्तरासाठी पहा भाषा पैशाची, शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता. आणि यानंतर भाषा पैशाची मध्ये सध्या इथेच थांबतोय, पण नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.